हा. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आजपासून आपला विहंगम ज्ञानगंगा ज्ञानबोधगंगा हा जो दुपारचा कार्यक्रम आहे तो सुरू होत आहे. बरंच एक महिना आपण गॅप घेतला काही खास कारणामुळे. तर आज परत सुरू होत आहे आणि सुरू करत आहेत शारदा कुंभार मॅडम. ज्ञानेश्वरी वाचन 6वा अध्याय आपण फक्त घेतलाय, कारण 6व्या अध्यायाचं काही खास महत्व आहे. मॅडम तुम्ही सारांश वाचणार आहे ना आधी, शारदा मॅडम? वाचू का? हा, मी तेच विचारलं होतं हा, तुम्हाला. सारांश वाचा की, सारांश वाचा. कारण मग थोडक्यात कळेल सगळ्यांना काय आहे याच्यात, आणि हो. मग एक एक ओवी आपण बघता येईल. तर मी शारदा मॅडमना विनंती करते, सुरू करा तुम्ही. आणि आज मग शारदा मॅडमने जेवढं घ्यायचंय तेवढं घेतील. आणि श्रद्धा कदम मॅडम ध्यान घेणार आहेत. तर सगळ्यांनी थांबायचंय, ध्यान पण करणार आहेत, घेणार आहेत मॅडम. तुम्हाला ज्यांना करायचंय त्यांनी करावं. शारदा मॅडम सुरू करा. हम्म. आत्मवंदन सर्वांना. विहंगम ज्ञानबोध गंगा यातून सार्थ ज्ञानेश्वरी साखरे महाराजांची पोथी, त्यातले 6वा अध्यायाचा वाचन आणि त्याचा अर्थ आपण जाणून घेऊ. तर पहिल्यांदा मी हे करते, ते सारांश लेखन. आत्मसंयम योग, अध्याय 6वा. सारांश लेखन. संजय धृतराष्ट्राला सांगतो की, हे राजा, श्रीकृष्ण आता जो योग मार्ग सांगणार आहे तो ऐक. ब्रह्मरसाचे हे पक्वान भगवंतांनी अर्जुनासाठीच तयार केले आहे. आपले दैव आपले दैव थोर म्हणून आपण पाहुणे होऊन अर्जुनाची पंगत साधणार आहोत. कोणतेही कष्ट न घेता हे ज्ञान भोजन आपणाला मिळणार आहे. यावर धृतराष्ट्र संजयला म्हणाला की, याविषयी तुला कोण विचारले आहे? राजाचे कसे बोलणे ऐकून संजयाच्या लक्षात येते की या म्हाताऱ्या धृतराष्ट्राचे चित्त पुत्र प्रीतीने व्यापले आहे. म्हणजे ते पुत्र प्रेमाने तो हे झालेलं आहे, त्याच्यामुळं तर बाकीचं त्यांना ज्ञानाचं हे नाही, महत्व वाटत नाही. त्यामुळे त्याला या प्रसंगाचे महत्व लक्षात येत नाही. दुसरा कोणी असता तर त्याला आनंद झाला असता. स्वतः संजय मात्र कृष्ण अर्जुनाचा हा संवाद आपल्याला ऐकायला मिळणार म्हणून आनंदी झाला. संजय मोठ्या आदरयुक्त वाणीने त्या संवादाचा आशय आता धृतराष्ट्राला सांगेल. ज्ञानदेव श्रोतांना सांगतात की, 6व्या अध्यायातला हा संवाद अथांग विवेक सागर आहे. त्या चर्चेला विषय आदी प्रकृतीचा आहे. क्षीरसागरातून ज्याप्रमाणे अमृत निघाले, त्याप्रमाणे हा अध्याय संपन्न योग विद्येच्या भांडारातून निघाला आहे. गीतेची खरी सुरुवात येथूनच झाली आहे. मागील 4 अध्याय हे जमिनीत पेरलेले बी आहे व ही गीता वेल 6व्या अध्यायातून अंकुरली आहे. मी हा 6वा अध्याय सर्व साहित्य गुणांनी अलंकृत करून तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही लक्षात घेऊन ऐका. हे असे ज्ञानदेव सांगतात. माझे बोल जरी मराठी भाषेतले असले तरी प्रतिज्ञेने अमृतालाही जिंकतील अशा गोड शब्दात मी ते सांगेन. माझे सहज असे उत्स्फूर्त बोल आपल्या बलाने परतत्वाला जिंकून आणणारे आहेत. आणि तरीही त्या बोलांच्या ध्वनी लहरी नाद ब्रह्माच्या संगीत लहरीपेक्षा कोमल असणाऱ्या आहेत. हे बोल जेव्हा श्रोत्यांच्या चित्तात आपला आशय पोहोचवतील, तेव्हा पंडितांची संगीत लहरीपेक्षा कोमल पंडितांची सभा सुद्धा आश्चर्यचकित होईल. त्या बोलांचे रसमाधुर्य श्रोत्यांच्या कानांना आनंद विणारे असले तरी श्रोत्यांना ते बोल आपण गुणगुणावे असे वाटेल. ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाच्या व्यवहाराला प्रवृत्त करतो, त्याप्रमाणे शब्दांचा व्यापकपणा अलौकिक आहे. आणि तो त्यांचा अर्थ जाणणार आहे.
त्याला ते शब्द चिंतामणी सारखे वाटतील. मोक्षाचे पक्वान्न करून मी मोक्षाचे पक्वान्न भरून मी ही ज्ञानाची ताटे वाढणार आहे. जे निष्काम झाले आहेत त्यांच्यासाठी ती आहेत. जो कोणी एका श्रवणेंद्रियाशिवाय बाकी 4 इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवेल त्यालाच हा लाभ घडेल. श्रोत्यांनी शब्दांच्या मुळाकडे जाऊन हा गीतार्थ समजून घ्यावा. चित्तावर साठलेले पूर्वसंस्कार काढून टाकावेत आणि आनंददायी अशा परतत्वाच्या राशीवर जाऊन बसावे. प्राकृत बोलाची माहिती सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंची स्तुती करतात. भगवंत अर्जुनाला काय सांगतात हे बुद्धीला कळण्यास अवघड आहे. हे शब्दामध्ये मांडता येणारे नाही. पण श्री गुरूंच्या कृपेमुळे हे अवघड कार्य मी करीन आणि जे अतिंद्रिय आहे ते बुद्धीच्या आटोक्यात आणीन. श्री निवृत्तीनाथ मला एखादा परीस लाभावा तसे लाभले आहेत. त्यामुळे अरूप अशा तत्वाला मी रूपामध्ये आणू शकेन. योग मार्ग म्हणजे काय ते आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. ते म्हणतात की पार्था, आता चित्त देऊ नाही. कर्मसन्यासी आणि कर्मयोगी हे वेगवेगळे आहेत असे तू मानू नको. एकाच पुरुषाला ज्याप्रमाणे एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते त्याप्रमाणे कर्मयोगी आणि कर्मसन्यासी ही 2 वेगळी नावे आहेत. जो पुरुष फलांची आशा न करता कर्मे करतो त्याला जाणकार पुरुष योगी मानतात. धर्माचरण करताना त्या पुरुषाला मी कर्मचरणांचा करता आहे याची जाणीव नसते. तो फलाविषयी पूर्णपणे अनासक्त असतो. तो पुरुष नुसता योगी नसून योगीश्वर असतो. पण ज्याचे मन वासनारहित झाले नाही त्याने जरी कर्माचरणे टाकली तरी मी कर्माचरणे टाकली या भावनेचे ओझे तो वाहतच असतो. स्वधर्म पालन आणि उदरनिर्वाह यासाठी करावी लागणारी कर्मे जो पूर्ण निरीच्छ राहून करतो तो योगी असतो. पार्था, अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर जाण्याची ज्याला इच्छा असेल त्या साधकाने यम नियम ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी म्हणजे योगरूप पर्वताच्या पायथ्याशी यावे. हा पर्वत चढण्यासाठी आसनांची पाऊल वाट धरावी. अति अवघड असा प्राणायाम साधून त्या पाऊल वाटेने प्रत्याहाराचे पठार गाठावे. दृढ वैराग्य आवरून ही पाऊल वाट चालावी म्हणजे प्रवास अर्धवट सोडावा लागत नाही. वैराग्य नसेल तर ही पाऊलवाट चालणे बुद्धिमंतांनाही अवघड जाते. धारणेपर्यंतची वाटचाल सहज होते. साध्य आणि साधन एक होतात. त्या ठिकाणी मार्गाची धाव आणि प्रकृतीची हाव संपते. साधकाचे मन स्वच्छ होते आणि आनंद मग्नतेच्या समाधीत ते राहू लागते. अशा पुरुषाची लक्षणे आता मी तुला सांगतो. त्याला आत्मज्ञान झालेले असते. सुखदुःखांशी झगडताना त्याचे मन जागे होत नाही. त्यांच्या अंतःकरणात फलांच्या उद्देशाची इच्छा नसते. तो झोपेतल्या स्थितीप्रमाणे उदासीन असतो. त्यालाच खरा योग साधला आहे असे समज. हे ऐकून अर्जुनाला नवल वाटते आणि तो भगवंतांना विचारतो की त्या योग्याला अशी योग्यता कोण देतो ते मला सांगा. यावर श्रीकृष्ण हसून म्हणतो की अद्वैत स्थितीत कोण कोणाला काय देणार. धनंजया, पुरुष जेव्हा मोहाच्या गादीवर गाढ अज्ञानाने झोपलेला असतो तेव्हा त्याला जन्म मृत्यूची दुष्ट स्वप्ने दिसतात. जाग आल्यानंतर ती दुष्ट स्वप्ने व्यर्थ ठरतात. त्याला वाटते आपण अमर आहोत. झोपेतील स्वप्नाप्रमाणे छोट्या देहाचा अभिमान धरून मनुष्य आपल्या घातास कारणीभूत होतो. मनुष्याला आपले कल्याण साधायचे असेल तर त्याने आपल्या अहंकाराचा नाश करावा. ज्याची बुद्धी ह्या सुंदर भासणाऱ्या देहामध्ये गुंतून राहते त्याचा वैरी तो स्वतःचा होतो.
सर्वत्र आत्मतत्वच असताना बुद्धीला तसे न वाटणे हे योग्य नाही. श्रीकृष्ण म्हणतात की जो पुरुष आत्मानुभवी आहे तो पोकळ अभिमान बाळगत नाही. मनातील संकल्प नाहीसे झाल्यावर जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्ध होते. ज्याने सर्व इच्छांचा त्याग करून आपले चित्त स्वच्छ व शांत केले आहे त्याला परतत्व सापडणारच. ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेवरील विश्व प्रकाशित होत जाते. त्याप्रमाणे जो अपरमात्म्याला प्राप्त होतो तो परमात्मा असल्यामुळे साक्षात ब्रह्मच आहे. अशा पुरुषाला सुख किंवा दुःख, मान किंवा अपमान यापैकी काहीही प्राप्त झाले तरी तो त्याचा विचार करीत नाही. सामान्य माणसाला ज्ञानेंद्रियाने उगम उमगणारे हे जे विश्व दिसते तसे विश्व आत्मतत्वाची जाण झालेल्या पुरुषाला दिसत नाही. त्याला सर्वत्र ज्ञान चैतन्य जाणवत असते. माती, दगड आणि सोने हे सारे एकाच परतत्वाचे आविष्कार आहेत. हे ज्ञान त्याला झालेले असते. म्हणून ह्या सर्वाकडे तो समभावाने पाहू शकतो. शत्रू, मित्र, बांधव, उच्च नीच हे सारे परब्रह्मरूपी सोन्याने घडलेले अलंकार आहेत. हे त्याला पक्के माहीत असते. अशा योगीश्वराची भेट होणे म्हणजे सर्वश्रेष्ठ तीर्थाचे स्नान होण्यासारखेच आहे. या भेटीमुळे भ्रांत पुरुषाच्या मनात ज्ञानाची लालसा उत्पन्न होते आणि योगीश्वर मात्र आत्मतत्वाच्या जाणीवेतून बोलत असतो. ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याचे दर्शन घेतले असता अंतःकरणाला समाधान मिळते आणि मावळणारा मिळते आणि ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रमित झालेल्या पुरुषाचा भ्रम दूर होऊन तो ब्रह्मस्वरूप होतो. त्याच्या हृदयामध्ये कधीही न मावळणारा ज्ञान सूर्य उदय पावला आहे. तो नेहमीच ब्रह्मानंदात राहतो. अशा प्रकारे श्रीकृष्णाने साधूंची मुख्य लक्षणे सांगितली. जो सर्व ज्ञानी लोकात श्रेष्ठ आहे, पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा प्रकाशक आहे आणि त्याच्या केवळ संकल्पनानेच विश्वाची रचना होते, प्रमाणे ज्ञानयुक्त झालेले वेद भगवंताच्या गुणसमूहांचे वर्णन करू शकत नाहीत. भगवंतांनी ज्ञानवंतांचे गुणवर्णन करणे मध्येच सोडले आहे आणि ते आता दुसराच मुद्दा सांगणार आहेत. भगवंतांना वाटले असेल की जर ज्ञानवंतांचे वर्णन लांबवले तर हा अर्जुन नुसते वर्णन ऐकूनच ज्ञानवंत होऊन आत्मानंदात बुडून जाईल. तो अर्जुन उरणार नाही. जी ब्रह्मविद्या द्वैताचा नाश करते ती जर स्पष्ट केली तर आपला प्रियकर असो असा जो अर्जुन त्याची प्रीती नाहीशी होईल. मग भगवंत दुडालिंगन कोणाला देणार? मन मोकळे करण्यासाठी कोणाशी बोलणार? प्रेमळ नजरेने कोणाकडे पाहणार? अर्जुन ज्ञानानंदी झाला तर माझा आणि त्याचा प्रेमभाव कलंकित होईल. श्रोते हो, तुम्हाला ऐकायला हे जरी विचित्र वाटले तरी कृष्णाचे अर्जुन प्रेम हे सुंदर आणि विचित्र होते. अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घर आहे. सुखाने शृंगारलेले श्रीकृष्णाचे मन पाहण्याचा आरसा अर्जुन आहे. श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत ज्या 9 प्रकारच्या भक्ती आहेत त्यापैकी सख्य या 8व्या भक्तीच्या ठिकाणाची अर्जुन ही मुख्य देवता आहे. त्यामुळे अर्जुनाची स्तुती केली तर ती भगवंतांना अधिक आवडते. अर्जुनाच्या प्रेमापायीच निराकार ब्रह्माने श्रीकृष्णाचा अवतार धारण केला. कृष्णार्जुन प्रेमाच्या वर्णनामुळे श्रोते डोलू लागले आहेत. हे ज्ञानदेवांच्या लक्षात आले. श्रोत्यांचे मन काय विचार करत आहे हे ज्ञानेश्वरांना उमगले. श्रोत्यांना वाटते आहे की ज्ञानेश्वरांचे बोल किती हृदयस्पर्शी आहेत. प्रत्यक्ष नाद ब्रह्माच्या संगीतापेक्षा ते कानांना गोड वाटतात.
त्यांची ही देशी बोली किती सुंदर आणि नवलाची आहे. ज्ञानदेवाच्या साहित्य ज्ञानदेवांच्या साहित्याच्या आकाशात उगवणारे हे शब्द चांदणे आहे. या चांदण्यात गीतेतील श्लोकांची कमळे उगवली आहेत. त्या कमळामधल्या अर्थरूपी मध ओसंडून वाहतो आहे. हा अर्थ एवढा प्रभावी आहे की ज्यांना ज्ञानाची आवड नाही त्यांच्या मनामध्येही ज्ञानाची लालसा निर्माण झाली आहे. श्रोत्यांच्या मनातील भावना ज्ञानदेवांना समजल्यावर ज्ञानदेव पुढे म्हणाले की श्रोते हो, श्रीकृष्णाला माता देवकीने जन्म दिला. यशोदेने त्याचे पालन पोषण केले. हे जरी खरे असले तरी त्याचा जन्म पांडवांसाठी झाला असे म्हटले पाहिजे. या दैववान अर्जुनाला श्रीकृष्णाची सेवा करावी लागली नाही किंवा त्याची विनवणीही करावी लागली नाही आणि तरीही त्याला श्रीकृष्णाच्या प्रेमाचा लाभ झाला. त्यावर श्रोत्यांनी ज्ञानदेवांना पुढील कथा सांगण्याची विनंती केली आणि ज्ञानदेवांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली. अर्जुन भगवंतांना म्हणाला की देवा, ही संत लक्षणे माझ्या अंगी नाहीत. या लक्षणांचे तात्पर्य जाणण्यास मी असमर्थ आहे. तुमच्या सांगण्याने माझ्यामध्ये ती योग्यता येईल असे मला वाटते. तुम्ही ही लक्षणे कोणाचे सांगितली हे मला कळत नाही, पण योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याचा आनंद वर्णनातीत असेल. त्याच्याप्रमाणेच माझ्या अंगीही अशी योग्यता येईल असे आपण कराल का? त्यावर श्रीकृष्ण हसून म्हणाले, हो, मला तुला आम्ही ब्रह्मरूपी करू. जो ईश्वर हजारो जन्मांनी इंद्राला भेटणे सुद्धा दुर्मिळ आहे, तो अर्जुनाच्या अधीन झाला आहे. तो अर्जुनाचा शब्दही खाली पडू देत नाही. भगवंताच्या मनात विचार आला की अर्जुनाला ब्रह्म होण्याचे डोहाळे लागले आहेत. म्हणजे ह्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. अर्जुना, आता मी तुला योग मार्ग सांगणार आहे. तो सर्व मार्गाचा राजा आहे. तो तू लक्ष देऊ नये. या मार्गाची सुरुवात प्रवृत्तीने होते आणि या मार्गाचा शेवट निवृत्तीने होतो. अतीव चिंतन मग्न राहिल्यामुळे योग्यांना या पाऊल वाटेचे उत्स्फूर्त ज्ञान होते. हा मार्ग समजल्यावर साधक तहानभूक विसरून वाटचाल करू लागतो. महान योगी श्री शंकर ह्या मार्गाची यात्रा अद्यापपर्यंत करत आहेत. पूर्वीचे महर्षीही ह्याच मार्गाने निघाले आणि ते सिद्धावस्थेला पोहोचले. या मार्गाचे वैशिष्ट्य असे की या मार्गावरील प्रत्येक पावलावर मोक्षाची खाण उत्पन्न होते आणि करत असताना मार्गक्रमण करत असताना तर योग्याला स्वर्ग सुखाची प्राप्त होते. अर्जुना, या मार्गावरील चालणे म्हणजे निश्चलपणे बसणे होय. या मार्गाचे वर्णन साक्षात भगवंताच्या तोंडून ऐकल्यामुळे अर्जुनाला योगशास्त्र जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण होते. तो वितावेपणाने श्रीकृष्णांना विचारतो की तुम्ही मला योगशास्त्र कधी सांगणार आहात? यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की मी तुला स्वतःहून हे शास्त्र सांगणार आहे. तू एवढा उतावीळ होऊ नकोस. ऐक, या शास्त्राच्या अभ्यासासाठी एखादे निवांत स्थान शोधावे, एखादे शिवालय बघावे किंवा एखादा मठ पाहावा. वृक्षांची सावली, स्वच्छ पाण्याने निरझर मंद वारा, स्वापदापासून सुरक्षित असे निशब्द आणि शांत स्थान असावे. अशा शिवालयात वा मठात आसन रचावे. तळात दर्भांकुर त्यावर हरणाचे कातडे आणि कातड्याच्या मध्यावर वस्त्राची घडी ठेवावी. आसनावर बसण्यापूर्वी श्री गुरूंचे स्मरण करावे. त्यामुळे आणि
बुद्धी ह्याचे ऐक्य होते. हे ऐक्य साधल्यावर आसनस्थ व्हावे. आता त्या आसनावर कसे बसावे ते सांगतो. मांड्या एकमेकीपासून शक्य तितक्या दूर ठेवाव्यात. वृषण आणि गुदद्वार यांच्या मध्ये 4 बोटे लांब एवढी शिवण असते. दोन्ही बाजूंना 1.5 बोटे अंतर सोडून मध्यभागी उजव्या पायाची टाच जोराने दाबून धरावी आणि डाव्या पायाचा तळवा उजव्या तळव्यावर ठेवावा. शरीराचा सारा भाग पायाच्या घोटावर घेवा आणि पाठीचा कणा त्या घोट्यावर ताठ ठेवावा. मग दोन्ही हातांचे तळवे डाव्या पावलावर स्थिर ठेवावेत. या आसनांचे नाव मूळबंध किंवा वज्रासन असे आहे. हे आसन साधल्यावर अपान वायूचा खालचा रस्ता बंद होतो. तो आतल्या आत वर जाऊ लागतो. हातांच्या रचनेमुळे खांदे उंचावतात आणि मस्तक दुर होते. डोळ्यांच्या पापण्या अर्धवट मिटतात. दृष्टी नाकाच्या टोकावर स्थिर होते. हनुवटी हळूहळू खाली जाऊन कंठ दिसेनासा होतो. या मुद्रा स्थितीला जालंधर बंध असे म्हणतात. नंतर पोट मागे ढकलले जाते. बेंबी वर फुगते आणि हृदयकोश अंतर्यामी पसरतो. यावेळी गुदद्वाराच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा स्थिती तयार होते तिला ओढ्याना बंद असे म्हणतात. अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागापासून अभ्यासाला सुरुवात करावी. ही मुद्रा स्थिती साधल्यावर मन निश्चल होते. तहान भूक या पीडा नाहीशी होतात. मूळ बंधामुळे मागे फिरलेला अपान वायू लहानपणापासून पोटात साठलेली घाण रिचवतो. हे कार्य सुरू असताना पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांचे ऐक्य साधण्याचे काम देहामध्ये सुरू असते. त्यामुळे साधकाला व्याधी त्रास देतात, पण त्याने घाबरून जाऊ नये. अपान वायूच त्या व्याधींना दूर करतो. शरीर वज्रासन स्थितीमध्ये असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ लागते. त्यामुळे 3.5 वेढे घालून झोपी गेलेली कुंडलिनी जागी होऊ लागते. ही अतिशय तेजस्वी असते. केशराने स्नान केलेल्या पिवळ्या नागिनीप्रमाणे ती असते. झोपेतून जागी झालेली ती नागिन खूप दिवसांपासून भुकेलेली असल्यामुळे ती जरा चिडलेली असते. आपली भूक शमवण्यासाठी ती देहाचे मांसल भाग खाते आणि 7ही धातूंचे प्राशन करून आपली तहान भागवते. हे सारे करताना ती नागिन आधार चक्रावरील आपले स्थान सोडत नाही. या स्थितीला पोचल्यानंतर प्राण आणि अपान हे वायू एक होऊ पाहतात, पण कुंडलिनी तसे होऊ देत नाही. जड आणि जलतत्वे खाऊन टाकल्यावर कुंडलिनी तृप्त होते आणि ढेकरा देऊ लागते. त्या ढेकरातून विष बाहेर पडते. त्यामुळे साधकाची अक्षम झालेली इंद्रिये पुन्हा शक्ती धारण करू लागतात. संतुष्ट झालेली कुंडलिनी सुषुम्नेच्या तोंडापाशी येते. यावेळी योग्याचा श्वासोच्छवास अगदी मंद झालेला असतो. देहाची चैतन्य शक्ती कुंडलिनी बरोबर सुषुम्नेत प्रवेश करते. भ्रुकुटी चक्रामध्ये जे चंद्रामृताचे तळे असते त्याला धक्का बसून ते वाकडे होते आणि त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखामध्ये पडू लागते. अस्थि पंजर झालेल्या योग्याचा देह तेजपुंज होऊ लागतो. त्याची कांती केशरासारखी होते.
अशा वेळी यम सुद्धा त्या योग्यांना घाबरतो. यावेळी उद्धत्व मागे फिरते, तारुण्य निघून जाते आणि गेलेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते. योग्याचा देह सोन्यासारखा दिसत असला तरी तो वायूचाच उरलेला असल्यामुळे तरल होतो. त्यावेळी सर्व सिद्धी त्याच्या सेवेला हजर होतात. पण योग्याला त्या सिद्धीची किंमत नसते. त्याच वेळी प्राण चैतन्याला हाताशी धरून कुंडलिनी सुषुम्नेच्या मार्गाने वर चढत असते. योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येतो. सहस्त्रार कमळ फुलू लागते. त्या कमळामध्ये शिवतत्व असते. हृदयाकाशात आलेली ही कुंडलिनी आपली तेजाची सामग्री त्या शिवतत्वाला अर्पण करते आणि मग ती प्राणमय चैतन्य रूपात उरते. या स्थितीत योग्याला स्वतःचे असे काही उरत नाही. ज्ञानेश्वर म्हणतात की देहाला येऊन देह हे साधन वापरून पुन्हा देह धारण करावा लागणार नाही. असा हा नाथपंथी योग आहे आणि भगवंतांना तोच सांगायचा आहे. तो मी अधिक विस्ताराने येथे सांगितला आहे. भगवंत म्हणतात की आता हा योगी आकाशगामी होतो. तो पाण्यावरूनही चालू शकतो. वायू तत्व झालेला योगी वायूच्या धर्माप्रमाणे आकाश तत्वाशी आता एकरूप होऊ लागतो. कारण जगदंबा कुंडलिनी प्रणवायच्या पाठीवर पाय देऊन ब्रह्मस्थानी असलेल्या शिवतत्वाला आलिंगन द्यावया सिद्ध होऊ लागते. तिने आलिंगन दिल्यावर तो योगी परब्रह्म रूप होतो. तो योगी जीव शिव ऐक्य साधतो. या ऐक्याचे वर्णन शब्दातीत आहे. ते ऐक्य अनुभवता येते आणि हा अनुभव घेणाऱ्याला सिद्ध म्हणतात. या परब्रह्मापासूनच महाभूते निर्माण होतात. ते परब्रह्म मीच आहे. भक्ताच्या प्रीतीसाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी मी येथूनच मानवी अवतार धारण करत असतो. जे पुरुष मी वर सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करतात ते शेवटी माझ्या ठिकाणी येऊन पोहोचतात. यावर अर्जुन श्रीकृष्णाला त्याच्या मनातील काही शंका विचारतो. तो म्हणतो की देवा, तुम्ही जे सांगता आहात त्याचे मला आकलन होते आहे. पण मार्ग समजला म्हणजे साधना जमेलच असे नाही. ही साधना कोणी करावी, त्याची योग्यता काय असावी हे आता मला समजावून सांगा. अर्जुना, योग्यता असल्या वाचून या जगात कोणतीही गोष्ट मिळत नाही असे सांगून साधक कसा असावा ते श्रीकृष्ण सांगू लागतात. जो खरा विरक्त आहे आणि ज्याने आपल्या देहाला यमनियमांनी बांधून ठेवले आहे तोच या मार्गाचा अधिकारी आहे. उचित आहार घेणारा, जागरण न करणारा, अति झोप न घेणारा, माफक बोलणारा, आवेशाने न चालणारा असा जो असेल त्याला हा अधिकार आहे. अशा आचरणामुळे धातू साम्य राहते आणि देह आनंदी राहतो. असे आचरण करणे हाही एक योगच आहे. ह्याच्या अभ्यासाने आत्मलाभ होतो. जो दैववान पुरुष असे आचरण ठेवू शकतो त्यालाही अति मोक्ष लाभतो, अंती मोक्ष लाभतो. अर्जुना, तू अशी साधना करायला घाबरतो आहेस का? पुरुषाची इंद्रिये हा अभ्यासाचा बागलबुवा करतात. पण अंती कल्याण करणारी गोष्ट ही पहिल्यांदा अवघड आणि त्रासदायक वाटत असली तरी योग साधनेसारखी दुसरी सोपी साधना नाही. त्यासाठी तुला चित्तात दृढ धैर्य धारण करावे लागेल.
हे करताना इंद्रिये तुला विरोध करतील, पण चित्त एकदा बाह्य वस्तूकडून अंतरात वळल्यावर आपणच आत्मतत्व आहोत याचा तुला अनुभव येईल. पुढे पुढे चित्त देहभावाच्या पलीकडे जाईल. मग ह्या चित्ताला बाह्य जगातून होणारी कोणतीही घटना दुःखी किंवा सुखी करू शकणार नाही. अशा पुरुषाची मनोबुद्धी शांत होऊन आत्मभवनात राहते. परब्रह्म प्राप्तीचा आणखी एक सोपा मार्ग आहे. साधकाने आपला असा एक निश्चय करावा. एकदा केलेला निश्चय कधीही टाळू नये. या उपायाने चित्त स्थिर होते आणि ते स्थिर होत नाही असे दिसले तर ते जिकडे जात असेल तिकडे त्याला जबरदस्तीने हाकलावे. चित्तामागे इंद्रियांना जाऊ देऊ नये. चित्त जेथे जाईल तेथून निश्चय त्याला येऊ परत येऊन घेऊन येईल आणि मग ते लगेच स्थिर होईल. त्यानंतर ते हळूहळू आत्मसुख अनुभवू लागेल. हा मार्गही अवघड वाटत असेल तरी सर्व विश्व हे ईश्वर तत्वाचा पसारा आहे. हा भाव तू बुद्धीने घट्ट पकडून ठेव. त्यामुळे चित्त कुठेही गेले तरी ते ईश्वर तत्वाशी संयोग पावत आहे हे तुला जाणवेल. हे साधल्यावर शुभाशुभ कर्मे आणि सुखदुःखे उरणार नाहीत. या वर्तनानेही आत्मसुख लाभते. त्यामुळे अर्जुना तू समदृष्टीची उपासना कर. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की देवा, मन स्थिर झाल्यावर साम्यावस्था प्राप्त होईल, पण मनाची वृत्ती चंचल असल्यामुळे ती प्राप्त होणे कठीण वाटते. मनाच्या चंचल स्वभावामुळे आमचा टिकाव लागत नाही. मन बुद्धीला छळते, निश्चय मोडते आणि धैर्याच्या हातावर तुरी देऊन निघून जाते. असे हे मन आपला चंचल स्वभाव सोडेल का? यावर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू जे म्हणतो आहेस ते खरेच आहे, परंतु यावर उपाय म्हणजे वैराग्याच्या आधाराने साधनेच्या मार्गाला लागावे. मनाचा निर्धार होईल असा जो उपाय आहे त्याला तू सुरुवात कर. मग ते कसे निश्चल होत नाही ते पाहू. अभ्यासाने ते साध्य होईल. यावर अर्जुन म्हणाले की देवा, आपण म्हणता ते खरे आहे. योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही. पण मला एक शंका आहे. विरक्त अभ्यासी पुरुष आपले ध्येय गाठण्यासाठी मोक्षरूपी गावाला जाण्याकरता निघाला आणि भक्ती मार्गाला लागला. या मार्गावर असताना त्याच्या आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला तर संसार आणि मोक्ष या दोन्हीला तो मुकतो. अशा वेळी त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांगा. यावर भगवंतांनी फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले की अर्जुना, ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याला मोक्षच मिळणार. भगवंतांनी फार भक्ती मार्गाच्या वाटेवरून चालत असताना तो कालवश झाला तर त्याला विश्रांती मिळते, जे सुख देवांना सुद्धा मिळत नाही. आणि साधकांची असतात. मातेच्या उदरात असताना त्यांना ज्ञानलाभ होत असतो. बालवयातच तो सर्वज्ञ होतो. मागच्या जन्मी देह टाकताना असलेली त्याची बुद्धी ह्या नव्या जन्मात अधिक तीव्र आणि मूलग्राही होते. अभ्यास आणि वैराग्य हे त्याचे स्थायी भाव असतात. तो आत्मसिद्धीच्या तीरावर येऊन उभा राहतो. तेथे त्याला इंद्रियातीत अशा निखळ आनंदाचा लाभ होतो.
आणि मग तो ब्रह्ममय होतो. ही स्थिती लाभावी म्हणून अनेक साधक विविध तपे व्रते यांचे आचरण करत असतात. कोणी ज्ञानयोगी होतो तर कोणी कर्मयोगी होतो. पण ह्या साधकांचे ध्येय ब्रह्ममय स्थिती साधणे हेच असते. अर्जुना, जीव आणि परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे एकत्व झाल्यामुळे तो देही असूनही या ब्रह्ममय स्थितीला पोचतो. म्हणून याच कारणासाठी तू योगी हो, हो, असे मी तुला नेहमी सांगत असतो. योगी म्हणजे देवांचा देव, माझा प्राण असे समज. त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णनातीत आहे. तो म्हणजे प्रत्यक्ष मी किंवा मी देह आणि तो आत्मा. अर्जुनाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर्य ऐकण्याची इच्छा होती. ती आता दुप्पट झाली आहे हे यदुनाथांना जाणवते आणि त्यांना आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगतात. या पुढील कथेत शांती रस स्पष्ट दिसेल. ज्ञानरूप बीजांचा साठा मोकळा होईल. श्री निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादाने समर्थ होऊन ती बीजे मी तुम्हा श्रोत्यांच्या चित्तामध्ये पेरणार आहे. आतापर्यंतच्या शब्दवर्षावामुळे तुमची चित्ते द्रवित झाली आहेत आणि त्यामुळे ती बीजारोपणास योग्य अशी झाली आहेत. माझे बोल तुम्ही बुद्धीने पारखून घ्या. त्यापासून तुम्हाला सुख मिळेल आणि तुमचे कल्याण होईल. श्रीकृष्णांनी अर्जुनासाठी जे ज्ञान सुंदर शब्दाने मांडलेले आहे ते ज्ञान मी ज्ञानदेव तुमच्या समोर आनंददायक अशा उभी रूपात मांडणार आहे. सारांश लेखन हे झालं. आत्ताशी सारांश लेखन झालं. हो, हो, मग सारांश झाला. हा, म्हणून मी विचारत होते सारांश. बापरे, हा नाही मला नाही माहिती, माझ्याकडे वेगळं आहे हे. हो का? हा, मी थोडस सांगते यातला, म्हणजे थोडस गाभा लक्षात येईल. आणि मग आपण बरं, उद्यापासून सुरू करूयात ओवी, चालेल ना? चालेल. हा, म्हणजे सगळ्यांना तुम्ही छान वाचलं, सावकाश वाचल्यामुळे लक्षात येत होतं. बरंच धन्यवाद. लक्षात आलं. मला काय हं, वाटलं ओवेच सुरू केल्या. हा, ठीक ते आहे. सारांशच पूर्ण हा, ठीक त्यात. आहे. पुस्तक वेगळं आहे, माझ्याकडे वेगळं आहे. हा, साक्री महाराजांचा अर्थ आहे होता. हा, माझ्याकडे ह्यांचं आहे, मामासाहेब दांडेकर. तर मी हा थोडासा सारांश वाचते, हा, म्हणजे थोडासा विषय सगळ्यांच्या लक्षात येईल. मग उद्यापासून पोथी आपण हे करू. हं? चालेल. ठीक आहे. धन्यवाद शारदा मॅडम. खूप छान वाचलं तुम्ही सारांश लेखन. आणि अगदी हळू वाचल्यामुळे सगळं लक्षात येत होतं. तर थोडस आपल्याला 6वा अध्याय महत्वाचा आहे, म्हणून मी थोडा सारांश या पुस्तकात काय लिहिलंय ते वाचते. आणि मग तुम्हाला पण पुस्तक घेताना कळेल जर आता, कारण मोटिवेशन झालं असेल ना आपला. आपण काय वाचले पुस्तकं ते तुम्ही घेतले, लायब्ररीतनं आणले आणि तुम्हाला वाचावे वाटले, तसं ज्ञानेश्वरी सुद्धा जरूर आणा. मोटिवेट व्हा, कारण आपण पूर्ण ज्ञानेश्वरी घेणार आहोत नंतर जून जुलैमध्ये. तर कारण आता हा 6वा अध्याय शारदा मॅडम म्हटल्या मी वाचते, माझ्याजवळ होतीच ज्ञानेश्वरी, मी उघडून बघितले तर सगळेच अध्याय महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. तर आता हा 6वा अध्याय का लिहिलेला आहे ना, आपण का ठरवलं, कारण मी जे वाचलो खूप 15-20 वर्षापूर्वी, ते 6व्या अध्यायाचंच विश्लेषण जास्त वाचलं. त्यामुळे मला सगळं रहस्य कळायला लागलं. कुंडलिनी योग काय, कुंडलिनी म्हणजे काय, शक्तिपात झाल्यावर काय होतं, का होतं, हे सगळं मला त्या पुस्तकांमधनं कळलं. आणि मग इतकं हे झालं ज्ञानेश्वरांबद्दल की केवढं लिहून ठेवलंय. पण त्यावेळेला नोकरीमुळं कधी आणता नाही आली. आता हे मला भावाने दिली आहे, त्यामुळं वाचायला लगेच मिळतीये. तर बघा आता 6वा अध्याय मी वाचते, मग ध्यान करून मग उद्यापासून शारदा मॅडम सुरू करतील ओव्या. तर ज्ञानेश्वरी 6वा अध्याय. प्रस्तुत अध्यायामध्ये भगवंताने ध्यान योग, बघा आपण आपण ध्यानच करतोय ना, आपलं जे काही आहे ध्यान बोध, सकाळचा जो कार्यक्रम आहे तो, तर ध्यान योग, हठयोग, त्याचप्रमाणे ब्रह्मसाम्य योगाचे वर्णन केले आहे.
ब्रह्मसाम्य योग. तसेच योगाचे 3 प्रकारचे भेद, त्यांची लक्षणे व त्यांचे फल हे सांगून तो करीत असताना त्यात विघ्ने कशी येतात व शेवटी त्याची प्राप्ती इत्यादी थोडक्यात सांगितले. म्हणजे पूर्ण हा 6वा अध्याय योगावर आहे. 3 प्रकारचे योग सांगितलेले आहेत. प्रथमतः निष्काम कर्माचे अनुष्ठान. बघा, सगळ्यात महत्वाचं निष्काम अनुष्ठान. म्हणजे समजा आपण आता हे वाचन घेतलं, शारदा मॅडमने घेतलं, आपण ही बसलो कार्यक्रमाला, काही आपण जे काही करतो ते निष्काम, जी काही ऊर्जा करून घेईल ती. आपण काही करतच नाहीये ना, ऊर्जाच करून घेते. आपण फक्त बसतोय, आपण फक्त बोलतोय, म्हणजे आपलं असं काही नाहीये. तर हे म्हटलेलं आहे, प्रथमतः निष्काम कर्माचे अनुष्ठान करून या साधकाचे चित्त शुद्ध झालेले असते. म्हणजे निष्काम कर्म कळलं पाहिजे, कारण ज्ञानेश्वरांनी सगळे योग सांगितलेत. भक्ती योग सांगितलाय, कर्मयोग सांगितलाय. आधीच्या प्रकरणांमध्ये, अध्यायांमध्ये ते आहे. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, तर ते पण आपल्याला वाचण्याची गरज आहे. त्यामुळे आता इथे असं म्हटलं की प्रथम निष्काम कर्माचे अनुष्ठान करून या साधकाचे चित्त शुद्ध झालेले असते. तदनंतर त्यास यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान आणि समाधी या अष्टांगाची क्रमशः प्राप्ती करून घेते. म्हणजे पातंजलींनी जे हे सांगितलेले आहेत, योग स्टेप्स सांगितलेले आहेत, अंग सांगितलेत, अष्टांग. तर हे इथे म्हटलेलं आहे की ह्या अष्टयोगाच्या अंगामुळे अष्टांगाची क्रमशः प्राप्ती करून घ्यावी लागते. तेव्हा या 8 अंगाची प्राप्ती झालेल्या साधकास योगारूढ असे नामाभिधान प्राप्त होते. योग याचा अर्थ, किती सुंदर योगाचा अर्थ दिलाय बघा. योग याचा अर्थ जीव ब्रह्माचे ऐक्य, म्हणजे जीवाचे ब्रह्माशी जवळीक जोडण्याचे साधन. हठयोग करण्यासाठी एकांतवास असावा लागतो. योग कोणाचा? तर जीव आणि ब्रह्म. आपण बघतो, आपण ब्रह्मात विलीन होण्यासाठी आपली कुंडलिनी एक ऍक्सिस मध्ये येण्यासाठीच तर आपण सगळं आदबतोय. तोच योग, जीव आणि ब्रह्माचे ऐक्य. तर एकांतवास असावं लागतं. हे वाचलंच आहे शारदा मॅडमनी. खूप सुंदर त्याच्यात आपल्याला कळलं की कसं असावी जागा, आसन कसं असावं. म्हणून आपण जे मंगल स्पेस म्हटलंय, मंगलम स्पेस, तर ते आज छान कळलं मॅडमनी सांगितल्यावर. तर तशी आपली मंगल स्पेस आपण घरात करायची आहे. तसेच निगूढ मठ एकोद शिवाय नित्य वाहत्या पाण्याचा झरा सत्यादी असावे लागते. परंतु ध्यानयोगासाठी मात्र कर्मानुष्ठानाची मर्यादा न सोडता गृहस्थाश्रमात राहूनही साध्य करता येते. म्हणून तर आपण ध्यानयोग करतोय. सांसारिक माणसांना हे कर्मानुष्ठाची मर्यादा न सोडता सगळी कर्तव्य करायचीच आहेत. कर्तव्याला अजिबात आपण म्हणायचं नाहीये, नाही छे मी ध्यान करते आणि हे नाही करत, ते नाही करत. अजिबात कर्माला आपण कर्म विरहित काम करायचं आहे, निष्काम कर्म करायचं आहे, पण करायचं आहे. तर याच्यात अजिबात मर्यादा सोडायची नाहीये. गृहस्थाश्रमात राहूनही ध्यान योगाने आपल्याला साध्य करता येते. हा योग साध्य होण्यासाठी एकांत असावा लागतो. तसेच धूत वस्त्राची घडी, हे मॅडमनी वाचलंच आहे, यथायोग्य अनुष्ठान करावे लागते. तेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होते व नंतर ती शरीरातील रक्त, मज्जा यांना खाऊन टाकते व मस्तकामध्ये म्हणजेच ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते. तेथील असलेले चंद्रामृत म्हणजे 17वी जीवनकळा म्हटलंय, त्या कुंडलिनीच्या तोंडात पडते. त्यामुळे त्या योगाची साधना सफल होऊन त्यास दृश्य, द्रष्टा, विश्व काहीच राहत नाही, इत्यादी काहीच राहत नाहीये. त्यास असंप्रज्ञात समाधीचा अनुभव आल्यामुळे तो योगी समुद्रापलीकडील सर्व पाहू शकतो. मी तुम्हाला म्हटलं, जशी जशी कुंडली ऊर्जा वर 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 येते आणि हे ब्रह्मरंध्राचं नंतर ढोसण्या मारतच येते ना ती. आपल्याला हादरे का बसतायत? सकाळी आज किती सगळ्यांना सुंदर ध्यान झालं. ते ढोसण्या मारती येते शक्ती. अशा ढोसण्या मारत मारत रक्त खाते, रक्त मांस पिते, सगळं बाजूला करते. सगळं हे वर्णन दिलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. आणि मग जेव्हा अशी येते हे ब्रह्मरंध्र खुलतं, त्यावेळेला ब्रेनची मर्यादाच संपते.
या ब्रेननी आपण जे बघतोय, हे जे काही आहे, भिंत आहे, रूम आहे, दरवाजा आहे, हे सगळं मायाजाळ आहे ना. हे नाहीये, प्रोड्यूस होतोय. मग मात्र हे ब्रह्मरंध्र खुललं की ह्या सगळ्या मायाजाला फोडते आणि आपलं विराट स्वरूप आपल्याला दिसतं. जे कृष्णाने दाखवलं ना अर्जुनाला, माझं विराट स्वरूप बघ, सगळ्यांना तोंडात घेताना वगैरे, ते आपल्याला सुद्धा दिसतं. तोच आत्मसाक्षात्कार. आणि तेच इथे लिहिलंय की ह्याचा साधना सफल होऊन दृश्य द्रष्टा विश्व काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. त्यास असंप्रज्ञात समाधीचा अनुभव आल्यामुळे तो योगी समुद्रा पलीकडील पाहू शकतो. सात समुद्रा पलीकडे तो पाहू शकतो. बघा, आता आपल्यातलेच आहेत बर का, कार्यक्रम चालू आहे पण कार्यक्रमात कॉल येतो, असे आपले साधक आहेत. तर इथे हे आहे, त्यास असंप्रज्ञात समाधीचा अनुभव आल्यामुळे तो योगी समुद्रापलीकडील सर्व पाहू शकतो. मुंगीचे मनोगत ओळखतो. चालताना उदकावर पाय ओले होत नाही, दूरवरचे त्याला दिसते. बघा, दूरवरचेही दिसते, ऐकायला येते. सर्व काही अगिमा लघिमा महिमा गरिमादी अनेक सिद्धी, हे सांगितलंच आहे मॅडमनी, सगळ्या प्राप्त होतात. परंतु या योग साधनासाठी इंद्रिय निग्रह व मनोनिग्रह करून आहार विहार निद्रा इत्यादी नियंत्रित ठेवावा लागतो, तेव्हा योग साध्य होतो. या दोन्ही योगापेक्षा ब्रह्मसाम्य अवस्था प्राप्त होणे हे सर्वात श्रेष्ठ व उत्तम योग आहे. कुठला? आपण जो योग करतो तो. दोन्ही योगापेक्षा ब्रह्मसाम्य अवस्था प्राप्त होणे म्हणजे ब्रह्मासारखी, ब्रह्मच अहम ब्रह्मास्मी म्हणतो ते श्रेष्ठ व उत्तम योग आहे. तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे सहज चालती बोलती ब्रह्मस्थिती प्राप्त होणे, आणि त्या योगी तो योगी विश्व पाहत असतानाही त्याला सर्व ब्रह्मदर्शनच होत असते. अशा योग्यास त्यांनी केलेल्या साधनेने व श्री गुरे कृपेने त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे तो अहंकार रहित होतो व सतत ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेत असतो. त्यामुळे त्याला सुख दुःख हे समान झालेले असते. तसेच मानापनादी रहित होऊन त्याच ब्रह्माचीच अनुभूती येते. तर हे सगळं मॅडमनी सांगितलंच आहे. मला फक्त या 2-3 ओळी इथे वेगळ्या होत्या त्या सांगायच्या होत्या, की सगळे ध्यान धारणा समाधी अष्टांग योग, योगाचे 3 प्रकार हे या ह्याच्यात आहेत. तर मॅडमनी वाचल्याप्रमाणे कुंडलिनीचं पण वर्णन दिलेलं आहे की कसं कसं कार्य करते ना. आता हेच सगळं गुणगान माऊलींनी गायलेलं आहे, ते आपण उद्यापासून बघूयात. आज थोडा पहिला दिवस होता, काही लोक उशिरा जागे होतात, लिंक मागतात, ग्रुप मागतात, कुठे काय आहे सगळं विचारतात. आता फोन आलेला बघितला आपण, किती दिवस आपण म्हणतो, एक एक महिना प्रोग्राम आधी करतो, सारखं त्या कम्युनिटी ग्रुपवर पोस्ट करतो, तरी सुद्धा ही सिच्युएशन येते. त्यामुळे आज पॉज घेऊयात आणि मग उद्यापासून मॅडम ओव्या वाचतील. तर शारदा मॅडम, मला फक्त एक सांगायचंय, हा. की तुम्ही वाचताय बरोबर, फक्त ओव्या सांगा आम्हाला उद्या जेव्हा सांगाल ना की पहिली ओवी चालली आहे, हो, चालेल की. म्हणजे कळेल की किती ओव्या होत आहेत, किंवा एका ओळीत किती दाटून दाटलेले, एका ओळीत किती गाभा आहे हे पण कळेल. कारण एक एक अर्धी ओळ जरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली कळलं म्हटलं ना आपण, असं कोणी नाहीये अजूनही मी सांगते. इतकं सामर्थ्य आहे त्या ओव्यांमध्ये. तर त्यामुळे आपण ओवी 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 काही श्लोक वाचायचा नाही आपल्याला, अर्थच वाचायचा आहे. पण हम्म. पहिली ओळी ओवी, दुसरी ओवी असं म्हणत तुम्ही उद्या वाचा. चला, धन्यवाद शारदा मॅडम. आता श्रद्धा धन्यवाद. मॅडम तुम्ही ध्यान घ्यावे. हो तुम्ही मॅडम. आता बघा करून मी सांगितलं ते काय होतंय का, कारण मी तर लॉग इननी जॉईन झालेली आहे ना. हा हा. तर पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे सेटिंग मध्ये तसं काही मला दिसत नाहीये. ऍक्च्युली होस्ट केलं तर ते मला दिसू शकेल. नाही नाही, होस्टचा काही संबंध नाही, होस्ट करण्यासाठीच ते आहे. कारण बरं चला, होस्ट तुम्हाला शेअर करायचंय का? हो शेअर मी करायचं आहे तुम्हाला मला. आत्ता होस्ट करते, पण ते जरा वेगळं आपण बघू हो नंतर चालेल. थांबून, हे झालं की. हा. हो तुम्हाला चालेल आत्ता मॅडम. होस्ट करते. हा.
होस्ट बनण्यासाठी तर ते सांगितलं तुम्हाला. हा, आपले जे कोऑर्डिनेटर आहे ना, हो. सुजाता मॅडम, सविता मॅडम, नाही तर मेन एक एक सुलक्षणा मॅडम, सुजाता मॅडम, श्रद्धा मॅडम, अर्चना मॅडम, आणि कोण, सविता मॅडम, सविता मोहिते मॅडम, आणि अमृता मॅडम. तुम्ही थांबा, ध्यान झाल्यावर मग आपण आज बघून घेऊ ते. हा, चला मॅडम, ध्यान करू शकता, तुम्ही शेअर करू शकता, मी तुम्हाला होस्ट केलेलं आहे. श्रद्धा मॅडम, व्हिडिओ सुरू करताय? हो हो मॅडम. हा,